एकाच व्हिडिओत दोन रेसिपी. आज मी तुम्हाला अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा दोन भन्नाट रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी करायला अगदी सोप्या आहेत. पाहुणे आल्यावरती तुम्ही झटपट या रेसिपी करू शकता. अगदी चविष्ट होतात आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहेत, कारण आपण घरच्या साहित्यात ह्या रेसिपीज तयार करणार आहोत. तर पहा, या रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तर पाहूयाच, पण तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या, नवीन असाल सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण सुरुवातीची सगळ्यात आधीची रेसिपी पाहूया. मी आज या व्हिडिओत तुम्हाला दोन रेसिपीज दाखवणार आहे. दोन्ही रेसिपी करायला सोप्या आहेत आणि चविष्टसुद्धा आहेत. पहिल्या रेसिपीसाठी आपल्याला बटाटा लागणार आहे. आता बटाटा किती प्रमाणात घ्यायचा हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणजेच तुम्हाला ही रेसिपी किती क्वांटिटीत करायची आहे त्यानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता बघा, इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याची छान अशी साल काढून घेते. कच्चे बटाटे वापरलेले आहेत. आता 2 बटाट्यांपासून किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ तयार होतोय ते पहा आणि त्यानुसार तुम्हाला किती क्वांटिटीत पदार्थ करायचा आहे तुम्ही तसे बटाटे घेऊ शकता. तर पहा, इथे मी 2 बटाटे छान अशी साल काढून घेतली. त्यानंतरनं थोडे धुवूनही घेतले, कारण वरतून बऱ्यापैकी माती लागलेली असते त्यामुळे. आता बघा, इथे माझ्याकडे 2 प्रकारच्या किसणी आहेत. एक होती ती अद्रक किसायची किसणी आणि ही आपण नेहमी बटाट्याचा किस वगैरे करण्यासाठी वापरतो ना, ती किसणी. तर शक्यतो आपल्या ह्या रेसिपीसाठी आहे ना, आपल्याला बटाटा थोडा जाडसर हवा आहे, खूप बारीक असा नको आहे. त्यामुळे मी याला मोठ्या किसणीने किसून घेणार आहे. पण जर तुमच्याकडे मोठी किसणी नसेलच, अद्रक किसायचीच किसणी असेल, तर तुम्ही त्याने किसलत तरीसुद्धा चालणार आहे. पण जर मोठी किसणी असेल तर आवर्जून मोठ्या किसणीनेच किसा. यापेक्षाही मोठ्या होलची किसणी येते, त्या किसणीने किसलत तरीसुद्धा चालणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई एवढं डिटेलमध्ये का सांगते? प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असेल असं नसतं. किंवा आता माझ्याकडे बघा, त्या मोठ्या होलची किसणी नाही, पण काही लोकांकडे ती असेल, इतर 2 किसणी नसतील. तुम्ही कोणत्याही किसणीने किसून घेतलं तरी चालेल. दोन्ही बटाटे छान किसून घेतले. त्यानंतरनं हे छान असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. यामध्ये जो स्टार्च असतो ना, तो आपल्याला नको आहे. त्यासाठी छान 3 ते 4 पाण्याने मी बटाटा धुवून घेणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी छान हे घट्ट पिळून घेतलं, साईडला ठेवून दिलं आणि अशाच पद्धतीने मी बटाटा 3 ते 4 पाण्याने तरी धुवून घेणार आहे. पाणी छान असं स्वच्छ निघेपर्यंत हा बटाटा धुवून घ्यायचा. पहा, हाताने अशा पद्धतीने चोळून चोळून छान बटाटा धुवून घेऊया आपण. म्हणजे बघा, पाणीसुद्धा बघा आता जरा स्वच्छ निघायला लागले. हे मला वाटतं 3रं किंवा 4थं पाणी असेल. अशा पद्धतीने मी धुवून घेते. प्रत्येक वेळेस धुताना दाखवलं नाही आहे, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आता बघा, छान घट्ट असा हा बटाटा मी पिळून घेतला. त्यानंतरनं याला थोडंसं मीठ लावलेलं आहे. लक्षात घ्या, बटाटा घट्ट पिळून घ्यायचा आहे, त्यामध्ये जास्त प्रमाण राहता कामा नये पाण्याचं. त्यानंतरनं एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं. थोडं पीठ साईडला काढलं मी. बघा, जितकं गरजेचं आहे ना तितकंच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. पिठापुरतंच मीठ घालायचं आहे आपल्याला. आता आपण नेहमी कणिक कशी मळतो अगदी त्या पद्धतीने याचं आपण पीठ मळून घेणार आहे. इथे मी गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे. हवं असल्यास तुम्ही 2 चमचे रवासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. पण मी आता रवा वगैरे ॲड केलेला नाही आहे. फक्त गव्हाच्या पिठापासून ही रेसिपी आपण तयार करतो आहे, म्हणजे छान हेल्दी होईल. करायला सोपी आहे बरं का. जर तुमच्याकडे पीठ मळलेलं असेल ना, तर अगदी झटपट ही रेसिपी तयार होईल. तर पहा, अशा पद्धतीने मी इथे छान असं हे पीठ मळून घेतलं. पाहू शकता तुम्ही, जवळपास 2 ते 3 चपात्या छोट्या छोट्या होतील त्या पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया. तर त्यासाठी बघा, इथे मी जो बटाटा आपण मीठ लावून ठेवला होता ना, तो घेतलेला आहे. आता हा छान असा पिळून घ्यायचा. मीठ लावल्यामुळे बघा याला बऱ्यापैकी पाणी सुटले. परत मिठामध्ये अशा पद्धतीने बटाटा लावून ठेवला ना मीठ, की काय होतं, तो लालसुद्धा पडत नाही आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते संपूर्ण निघून जातं. आपल्याला हा बटाटा पूर्ण असा मोकळा हवा आहे. तर बघा, मी मस्त घट्ट पिळून घेतला. थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. वरतून थोडीशी कोथिंबीरसुद्धा इथे मी घालून घेतली.
त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे. छान बारीक कट करून घ्या, म्हणजे दाताखाली आली तरी जास्त तिखट लागणार नाही. तुम्ही वाटून घेतलीत तरी चालेल. आता यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर इतर कोणते मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. मी सिंपल पद्धतीने दाखवते आहे. तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला किंवा चाट मसाला किंवा इतर कोणते मसाले जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही घालू शकता. आता पहा, आपण जे पीठ साईडला ठेवून दिलं होतं ना, ते थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं. आणि बघा, अशा पद्धतीने मी याचे 2 गोळे करून घेतलेले आहेत. तर पहा, एकसारखा असा हा गोळा करून घेतला. त्यानंतरनं कोरड्या पिठामध्ये घोळवून अशा पद्धतीने छान अशी ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे. पुढची प्रोसेस खरं पाहण्यासारखी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे, थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. यानंतरची जी रेसिपी दाखवणार आहे ना मी, ती तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये करू शकता. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच पहा. जर अचानक पाहुणे आले आणि नाश्त्यासाठी काहीतरी करायचे तर तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ करू शकता, जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर. किंवा यानंतरचा जो मी व्हिडिओ दाखवते ना, तो व्हिडिओ तर तुम्ही अगदी पोह्यांना जितका वेळ लागतो ना तितक्या वेळात किंवा त्यापेक्षाही कमी वेळात तयार होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. इथे बघा, आपण जे बटाट्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ना, ते बॅटर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. साईडच्या कडांना अजिबात हे बॅटर लागून द्यायचं नाही आहे, अशा पद्धतीने. आता व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने याचा रोल तयार करून घेऊया. रोल करताना थोडा घट्ट करायचा. पहा, जशी मी करते ना अगदी तसं पोकळ ठेवायचा नाही, घट्टसरच हा रोल आपल्याला छान असा बंद करून घ्यायचा आहे. आणि पहा, ह्याच्या ज्या कडा आहेत ना ओपन राहिलेल्या, त्या अशा पद्धतीने आतमध्ये दुमडून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं, अजिबात आपलं बॅटर बाहेर येत नाही, अशा पद्धतीने. पहा, इथे मी संपूर्ण असा रोल छान असा बंद करून घेतला. अगदी बघा, मस्त असा हा रोल तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी दुसरासुद्धा रोल आता तयार करून घेतला. मध्यभागी भाजी भरायची, कडेला भाजी भरायची नाही आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. तर पहा, इथे दोन्ही रोल आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बटाट्याऐवजी कोबी वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा मिक्स भाज्या वापरल्यात ना तरीसुद्धा खूप छान होणार आहे. आपण हे पीठ थोडंसं बघा शिल्लक ठेवलं आहे, ते आपल्याला नंतर लागणार आहे. जे मी सुरुवातीला पीठ थोडं शिल्लक ठेवलेलं ना, त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत. इथे प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे प्लेटवरती. आता बघा, इथे एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं, त्यावरती पेला ठेवला. म्हणजे मग आपलं हे जे ताट आहे ना ते व्यवस्थित सेट होईल, इकडे तिकडे हलणार नाही. त्यावरती तेल लावलेली ती प्लेट ठेवली आणि त्यावरती जे आपण रोल करून घेतले ते ठेवून घेतले. आता इथे मी एक झाकण ठेवते, त्याला होल आहे म्हणून बंद करून घेतलं ते होल. आता आपण ह्याला छान असं स्टीम करून घेऊया. वरतून बघा पिठाचा रंग चेंज झाला, म्हणजे हे व्यवस्थित शिजलं गेले. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या आकारात कट करा किंवा जसं मी करते त्या पद्धतीने करू शकता, किंवा त्यापेक्षा लहान आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी हे कट करून घेतले. आतमधनं छान असं पोकळ झालं आहे आणि खूप छान टेस्टी लागतं खायला. आता यामध्ये मी अगदी बेसिक जिन्नस घातलेले आहेत, पण तुम्ही हवं असल्यास तुम्हाला आवडतील ते मसाले ॲड करू शकता, तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता. त्यामुळे हे अजून जास्त हेल्दी होईल आणि चविष्टसुद्धा. तर पहा, अशा पद्धतीने हे कट करून घेतलं. आता आपण जे शिल्लक ठेवलेलं पीठ होतं ना त्याचा वापर करूया. तर त्यासाठी बघा, इथे मी ते पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते. सोबत चिली फ्लेक्स घातलेले. चिली फ्लेक्स नसेल, नाही घातलं तरी चालेल. थोडी मिरची पावडर घातलीत तरी चालेल, किंवा हिरवी मिरची बारीक कट करून घातलीत ना तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घातली आणि अगदी थोडं पाणी घातलं. पहा, अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेऊया. गरजेनुसार पाणी घालायचं आहे, थोडं थोडं करूनच घालायचं. पीठ कमी आहे, खूप पातळ होतं कामा नये आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे. तर पहा, इथे मी वाटीतनं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता पहा, अशा पद्धतीने हे छान असं डिप करून घेणार आहे यामध्ये. ह्या पिठामध्ये हा रोल आपल्याला छान घोळवून घ्यायचा आहे. अगदी मी दाखवते आहे ना त्या पद्धतीने बघा, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा रोल घोळवून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालणार आहे, पण आपल्याला पौष्टिक हेल्दी करायचं आहे तर गव्हाच्या पिठाचं केलं तर अतिउत्तम.
अशा पद्धतीने हा रोल मी छान असा ह्या पिठामध्ये घोळवून घेतला. पीठ खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे. आत्ता व्हिडिओत दाखवलं आहे ते परफेक्ट आहे. तशा पद्धतीनेच पीठ हवं आहे आपल्याला. पहा, एक एक करून हा रोल आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. सुरुवातीचा रोल सोडताना व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं, त्यामुळे मी तिथे शेअर करू शकले नाही आहे तुमच्यासोबत. पण बघा, काट्या चमच्याने असं व्यवस्थित आपल्याला हे रोल ठेवता येतात. इथे मी जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे सगळे रोल ठेवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने पळीने बघा वरतून तेल सोडतीये, म्हणजे वरच्या साईडने सुद्धा थोडे ते कोरडे होतील आणि पलटताना तुटणार नाहीत. तर पहा, अशा पद्धतीने मी हे छान असे तळून घेणार आहे. तुम्ही हवं तर ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, पण शॅलो फ्राय केल्यावरती त्याची जी क्रंचीनेस आहे ना, तो एवढा येत नाही आणि ते म्हणावे असे टेस्टी होत नाहीत. जर तुम्हाला खूप हेल्दी हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा उकडलेले असेच खाल्लेत तरी चालेल, पण तेवढे टेस्टी लागणार नाही. त्यामुळे असं जर तळून घेतलेत ना तर ते अप्रतिम लागतात. जर तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना तर आवर्जून सांगते, तुम्ही नेहमी ही रेसिपी कराल, इतकी कमाल होते. आता इथे ही रेसिपी बघा मी मेयोनीजसोबत घेतली आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर कोणत्या चटणीसोबत किंवा पुदिन्याची चटणी असेल किंवा केचप असेल किंवा हे रोल असेच खाल्लेत ना तरीसुद्धा खूप जास्त कमाल होतात. अप्रतिम रेसिपी आहे. एकदा तरी नक्कीच ट्राय करा. अगदी कुरकुरीत आणि मस्त होणारी रेसिपी आहे. पहा, मी एक तोडूनसुद्धा दाखवते आणि खूप जास्त गरम आहे. खरं तर हाताने तोडताना थोडा त्रास होतो म्हणून चाकू घेतलेला आहे. गरमागरम आहे आणि बघा त्यातनं जी वाफ येते त्यावरून तुम्हाला समजत असेल किती गरम आणि अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत. एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा. चला, आता ही आपली एक रेसिपी तर झाली. मी आता तुम्हाला आपली दुसरी पुढची रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे या प्लेटमध्ये तुम्हाला जी भजी दिसते ना त्याची रेसिपी पाहूया. ती करायला अतिशय सोपी आहे. जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. कट करणार आहोत आपण, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला सुद्धा लवकर पाहता येतील. बघा, इथे मी 1 वाटी भरून तांदूळ घेतले आहेत. तुम्ही घरामध्ये जे कोणते तांदूळ खाता ते तांदूळ घेतलेत तरी चालेल. या रेसिपीसाठी कोणतेही तांदूळ चालतात. इथे मी मोगरा बासमती तांदूळ घेतलेला आहे. अशा पद्धतीने बघा एका बाउलमध्ये हा काढून घेतला. थोडा मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा, कारण आपल्याला ह्याला 10-15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. यामध्ये नॉर्मल पाणी घालून आधी तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे यावरती जर काही डस्ट वगैरे असेल, पावडर असेल, ती निघून जाईल. तर बघा, अशा पद्धतीने मी 2-3 पाण्याने हा तांदूळ धुवून घेतला. आता तांदूळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि 10-15 मिनिटासाठी फक्त असंच ठेवून द्यायचं. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल, तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, इथे जवळपास 10-12 मिनिटं झालेली आहेत आणि आपला तांदूळ बघूया छान असा भिजला गेला आहे. तांदूळ भिजायला काही फारसा वेळ लागत नाही. बघा, असा दाबला की त्याचा तुकडा पडतोय. तर व्यवस्थित तांदूळ भिजलेला आहे. आता काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हा तांदूळ छान वाटून घ्यायचा. पण वाटत असताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे, याची काळजी घ्या. यामध्ये अजूनही काहीतरी ॲड करणार बरं का आपण. तुम्ही थंबनेलला पाहिलं ना की 2 पदार्थांपासून खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर इतकी छान मस्त क्रिस्पी होते ना. बघा, मी पाणी घातलं नाही आहे यामध्ये अजिबातच. जे थोडंसं पाणी होतं ना तांदळात खाली, त्या तेवढ्या पाण्यात वाटून घेतलं आहे. हे तुम्हाला मी दाखवते बघा स्ट्रक्चर. अशा पद्धतीने हवं आहे. खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे. अगदी या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे. पाणी घालताना बेतात घाला, जास्तीचं पाणी घालू नका. जर चुकून थोडंफार पाणी जास्त झालं तर 1-2 चमचे बारीक रवा यामध्ये ॲड करा, म्हणजे मग ते घट्ट होऊन जाईल पीठ. तर आता बघा, इथे मी उकडलेला एक बटाटा घेतला आहे. तुम्हाला साईज दाखवते. या साईजचा बटाटा आहे. 1 वाटी तांदूळ होते, त्यासाठी 1 बटाटा घेतला आहे मोठ्या साईजमध्ये. आता हा बटाटा तुकडे करून मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आणि छान असा वाटून घ्यायचा. त्यामध्ये बघा बारीक कट केलेली हिरवी मिरची घेतली आहे मी. तुम्ही डायरेक्ट मिरची आहे ना अशी बारीक कट करून सुद्धा यामध्ये घालू शकता, पण मी लहान मुलांसाठी करते ना, दाताखाली मिरची आली तर मुलांना तिखट लागतं, त्यामुळे मी ती वाटून घेतली. बघा, अजिबात लम्स ठेवायचे नाही आहेत आपल्याला बटाट्याचे. जितकं शक्य होईल ना तितकं बारीक आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचे. बटाट्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, विदाऊट पाण्याचंच हे वाटलं जातं. छान असं बघा, मी एकदम फाईन असं वाटून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं. चवीनुसार मीठ घालून घेऊया, सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता यामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्राच्या काही भाज्या ॲड करायच्या असतील ना तुम्ही करू शकता, पण हे असं प्लेनच खूप छान लागतं खायला जास्तीच्या भाज्या घालण्यापेक्षा. तर बघा, अशा पद्धतीने मी आता ही छान फेटून घेणार आहे. कमीत कमी 5 मिनिटं तरी हे आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा घालायची गरज पडणार नाही आणि भजी चौपट फुलणार. तर बघा, आपण नेहमी इडली वगैरे त्याचं पीठ भिजत ठेवतो, पूर्ण रात्रभर ठेवतो, मग तेव्हा दुसऱ्या दिवशी ती इडली छान टम्म फुगते. पण या पद्धतीने बघा तुम्ही करून पहा. या बॅटरपासून आहे ना तुम्ही
इडली, डोसे, आप्पे किंवा उत्तप्पा अगदी काहीही करू शकता तुम्ही या बॅटरपासून. मी इथे बघा तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं छान. छोटी छोटी भजी मी त्यामध्ये सोडून घेते आणि तुम्ही लगेच बघा नोटीस करत असाल आपण पीठ सोडताना किती सोडतोय आणि ती भजी लगेच टम्म फुगून केवढी वर येते बघा. अगदी मस्त टम्म फुगणारी ही भजी तयार होते. त्यामुळे ती आतमधून अशी पोकळ असते, छान कुरकुरीत आणि आतमध्ये अशी जाळीदार, खूप छान लागते खायला खरंच. तुम्ही जेव्हा ही रेसिपी कराल ना तेव्हा तुम्ही मला नक्की आवर्जून माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल की ताई ही भजी आम्ही केली आणि मुलांना तर काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडली. कारण खरंच ही भजी खूप कमाल होते. बरं झटपट होणारी आहे, फारसा वेळ लागत नाही. नेहमीची आपली तीच कांदा बटाटा किंवा बेसन पिठाच्या भजी खाऊन कंटाळा येतो ना, काहीतरी वेगळं करायचं असं बघा. बटाटा आहे, तांदूळ आहेत, पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये पालक किंवा इतर कोणत्या भाज्यासुद्धा घालू शकता जर तुम्हाला घालायच्या असतील तर. मुलांना तेवढंच हेल्दी. बघा मीडियम फ्लेमवरच मी ही भजी तळून घेणार आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर भजी तळून घ्यायची म्हणजे ती तेलकट होणार नाही जास्त. अशा पद्धतीने छान असा रंग येईपर्यंत आहे ना, गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही तळून घ्यायची. मध्ये मध्ये अशी हलवत राहायची म्हणजे जर ती एकमेकाला चिटकली असेल तर सेपरेट होते. बघा आता झाऱ्याने मी ह्या भज्या काढून घेते अशा पद्धतीने. गॅस बारीक करू नका नाहीतर मग भजी तेल जास्त पिणार. आता मी ही काढून घेते आणि फक्त काही सेकंदासाठी गॅस मोठा करणार. पुन्हा मग मीडियम फ्लेमवर करून यामध्ये मी भजी सोडून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण यामध्ये काढून घेतलं. एवढीशा पिठापासून किती भजी तयार होते ना ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आता मी अशीच पुढची बॅचसुद्धा तळून घेते. फारसा वेळ लागत नाही कारण की कसं आपण बघा छोटी छोटी भजी सोडतोय आणि हलकी फुलकी आहे ती भजी. तळायला जास्त वेळ लागणार नाही. बटाटा उकडलेला आहे आणि तांदूळ शिजायलाही फारसा वेळ लागत नाही असं तळायचं म्हटल्यावर. एक बॅचला आपल्याला कमीत कमी 2.5 मिनटं, जास्तीत जास्त 3-3.5 मिनटं त्यावरती लागणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी इथे दुसरीसुद्धा भजी सोडून घेते आहे. भजी सोडताना तेलामध्ये खूप गर्दी करू नका. जितकी बसेल ना तितकीच सोडायची कारण ती नंतर फुलते आणि मग त्याला जागा कमी पडते. तर बघा अशा पद्धतीने मी जितकी तेलामध्ये बसेल ना तितकी सोडून घेतली. आता ही संपूर्ण छान होऊन देते आणि त्यानंतर ना मग काढून घेते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून मात्र आवर्जून कळवा. बघा मस्त अशी प्लेटभर भजी तयार झाली आहे. तुम्हाला एक तोडून दाखवते आतमधनं कशी येते. बघा आहे की नाही, अगदी हलकी फुलकी, आतमध्ये पूर्णपणे मोकळी पोकळ अशी ही भजी तयार झालेली आहे. बघा किती कुरकुरीत आणि किती मस्त लागत असेल तुम्हीच विचार करा. आता व्हिडिओ पाहिला आहे ना लगेच करून घ्या. आणि हां, आपल्या चॅनलवरती आहे ना पुढे अशाच काही रेसिपीज मी ऑलरेडी शूट करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या लवकर येणार आहेत तुमच्या भेटीला. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असे छान छान पदार्थ तुम्हाला सुद्धा शिकता येतील. आता पुन्हा मी तुम्हाला या भजीचा आवाज ऐकवते. बघा आलं ना तुमच्याही तोंडाला पाणी. अहो मग वाट कसली बघताय, झटपट होणारी आहे. जास्तीत जास्त 10 मिनिटात प्लेटमध्ये भजी तयार असेल. व्हिडिओ संपल्याबरोबर लगेचच करायला घ्या. मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका. कारण अशा छान छान रेसिपी जेव्हा आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करतो ना तेव्हा आपल्याला एक समाधान वाटतं आणि तुम्हालाही क्रेडिट मिळतं ना, अरे वा एवढ्या छान रेसिपी कुठून शोधून काढतेस. तर नक्की माझं चॅनल रेकमेंड करा. तर तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही टेम्पटिंग रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक हक्काने सांगते करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कळवा. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.